नमस्कार. आज आपण डाळ कांदा करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी डाळ ही भिजू घातली. त्याच्यानंतर लसूण, जिरं, अद्रक, खसखस, खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं. ते भाजून झालं की त्याचे एक वाटण करून घ्यायचं. ते झालं की थोडे 8-10 कांदे घ्यायचे. कांदे असे गॅसवर बारीक थोडे चिरून मध्यम आकाराचे त्याला असे गुलाबी होऊ द्यायचे. तोपर्यंत ही डाळ आपली भिजू घातलेली आहे, तिला आपण पाण्यातून काढून घ्यायची. इकडे हे गुलाबी सर झाले असे थोडेसे की डाळ आणि कांदा हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित. मिक्स झालं की इकडे तेल ठेवायचं कढईमध्ये. त्याच्यात आपण 2 चमचे तेल घातलं. तापलं की त्यामध्ये 2 तेजपान घालायचे मध्यम आकाराचे. जे वाटण केलं होतं ते घालायचं. एकजीव करून घ्यायचं ते पूर्ण व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट 2 चमचे, हळद आणि धनेपूड हे सगळं झालं की ते मिक्स करून घ्या. थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर झाली की आपण जे मिक्स वाटण आपलं कांदा आणि डाळीचं जे वाटण मिक्स केलं होतं ते घालायचं. पूर्ण फिरवून घ्यायचं व्यवस्थित. फिरवून झालं की थोडा वेळ त्याला वाफ येईपर्यंत प्लेट ठेवायची झाकून 5 ते 10 मिनटं. अशी वाफ आली की थोडं चवीनुसार आपलं त्यात मीठ घालायचं आणि थोडं चम्मच वाटी पाणी घालायचं. परत थोडा वेळ झाकून ठेवायची. थोडी त्याला असं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं की त्याच्यात चांगले 2-2.5 ग्लास गरम पाणी घालायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. तेव्हा झाकायचं नाही. उकळी आली की थोडं झाकून ठेवायचं. डाळ शिजू द्यायची छान अशी मध्यम याच्यावर आचेवर. कोथिंबीर टाकून तुमची भाजी रेडी आहे. त्याला म्हणतात डाळ कांदा भाकर आणि याच्यात खूप छान लागते. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.